हाय हॅलो नमस्कार. मी आज मटार पुलाव बनवते आहे. मटार पुलावसाठी ही 1.5 वाटी मी बासमती तांदूळ घेतले आहेत आणि ही 1 वाटी मटार घेतला आहे. आता पुढची कृती करते आहे. इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ घालून घेते. हे आता स्वच्छ धुवून 10 मिनटं बाजूला ठेवून देते. तांदूळ 3 वेळा धुवून घेतले. आता हे ओले तांदूळ असेच ठेवून देते 10 मिनटं. इथे कांदा घेतला आहे, टॉमॅटो, बटाटे, मिरच्या, गाजर, कढीपत्ता ऑप्शनल आहे. मला आवडतो म्हणून मी घेतला आहे, नाहीतर नाही कढीपत्ता घातलात तरी चालेल. ही आल्याची पेस्ट आहे आणि ही लसूण आहे, फरसबी आणि थोडासा फ्लॉवर घेतला आहे आणि 1 वाटी मटार. गॅसवर कुकर ठेवला आहे छोटावाला. कुकर गरम झाला आहे. आता मी 2 चमचे तेल घालून घेते आणि इथे मी तेजपत्ता, दालचिनी 3 तुकडे आणि मिरी घेतलेत 7-8 आणि वेलची, मसाला वेलची 2 आणि लवंग 4-5 घेतली आहेत. जिरे घालून घेतले आहे. मसाले सर्व घालून घेते. खडे मसाले थोडंसं आणखी मी तेल घातलं, म्हणजे एकूण 2.5 चमचे तेल घातलं मोठे. कांदा आता भाजत आला आहे. आलं लसूण पेस्ट, मिरच्या आणि टोमॅटो टाकून घेते. फ्लॉवर, बटाटा, गाजर आणि फरसबी घालते. मटार, अर्धा चमचा मसाला घालते, कारण खडे मसाले आहेत आणि गरम मसाला पण घालायचा आहे, म्हणून मी अर्धा चमचाच घातला मसाला. हळद पूड,
गरम मसाला, हिंग, तांदूळ घालून घेते. इथे मी 1.5 वाटी तांदळासाठी मी 3 वाट्या पाणी घेते आहे. हे गरम पाणी आहे. ही गरम असल्यामुळे मला पकडता येत नाही म्हणून मी थोडं थोडं घेतलं. म्हणजे एकूण 3 वाट्या पाणी घातलं आहे. ही वाटी 1.5 वाटी तांदळासाठी 3 वाट्या पाणी घातलं. 1 चमचा मीठ घालते आहे. माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला. जरी हे 10-12 मिनटाचे व्हिडिओ असले तरी त्याला खूप मेहनत लागते. प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता हे झाकण लावून 2 शिट्या करून घेते मी. बरोबर 2 शिट्या करते. पुलाव कसा झाला नक्की सांगा.